जय मित्रांनो, बघा आपण कालच्या लेक्चरमध्ये युरोपियनचे भारतात आगमन, त्यांचा येण्याचा क्रम व त्यांच्या येण्यामागचं कारण हे जे आहे हे अभ्यासलं होतं. तर आज आपल्याला काय बघायचं आहे? तर आज आपल्याला बघायचं आहे इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये झालेला सत्ता संघर्ष जो आहे हा आपल्याला बघायचा आहे. व नंतर प्लासी आणि बक्सारच्या लढाया, त्या लढायांचा झालेला परिणाम हे आपल्याला बघायचा आहे. तर बघा, इंग्रज आणि फ्रेंच यांच्या संघर्षामध्ये सर्वात प्रथम गोष्ट जी आपल्याला लक्षात घ्यायची ती म्हणजे काय, की बघा, मी तुम्हाला काल सांगितलं होतं की जो यांचा भारतात येण्यामागचं जे कारण आहे किंवा यांचं भारतात येण्यामागचं मुख्य कारण जे आहे तो व्यापार होतं. पण ते काही कालांतराने हे भारतामध्ये स्थायिक होण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली व त्यानंतर यांनी काय केलं, यांनी यांच्या वखारी स्थापन केल्या भारतामध्ये, त्या व्यापार करण्याच्या हेतूने होत्या. त्यानंतर यांनी भारतामध्ये यांचे सैन्य आणले. सैन्य आणल्यानंतर काय केलं, सैन्य आणल्यानंतर यांनी राज्य करायला सुरुवात केली. कारण राज्य करायला सुरुवात केली त्यानंतर काय, तर बघा, तर यांच्यामध्ये जो सत्ता संघर्ष चालू होता इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये, हा सत्ता संघर्ष कसा चालू होता की यांच्या लढाया व्हायच्या युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये, आणि यांची जी भांडणं पेटायची ते इथं. कारण की या दोघांचे जे प्रतिनिधी होते ते आपल्या भारतामध्ये सुद्धा उपस्थित होते. तर बघा, आता आजचा आपला टॉपिक काय असणार आहे, आजचा आपला टॉपिक असणार आहे इंग्रज फ्रेंच संघर्ष. तर बघा, इंग्रज फ्रेंच संघर्षामध्ये आपल्याला काय बघायचे आहेत, कर्नाटकची जी युद्ध आहेत, जे 3 युद्ध आहेत हे आपल्याला बघायचे आहेत. तर बघा, कर्नाटकची युद्ध म्हणजे काय, जो तुम्ही आज कर्नाटक बघता हा त्यावेळेस तशा प्रकारे नव्हता. कारण की जो हा भारताचा हा निमुळता भाग आहे, या निमुळत्या भागामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की जर हा अशा प्रकारे भारताचा निमुळता भाग आहे आणि या भागामध्ये हा जो पूर्ण पट्टा होता हा त्यावेळेस कर्नाटक म्हणून ओळखला जायचा. तुम्ही जर गुगलवरती जाऊन कर्नाटक ऐवजी कर्नाटिक जर टाकलं आणि त्याच्या पुढे जर तुम्ही तुम्ही जर सर्च केलं मॅप ऑफ कर्नाटक इन 1763, 64, 57, जर अशा प्रकारे सर्च केलं तुम्हाला हा जो मी तुम्हाला मॅप सांगत आहे हा तुम्हाला एक्झॅक्ट बघायला मिळेल. किंवा तुम्ही इन ब्रिटिश टाइम टाकलं तरी तुम्हाला हा मॅप बघायला जो आहे मिळून जाणार. तर बघा, हा मॅप जो आहे हा मॅप कशा प्रकारे होता त्यावेळेस, असे आपले जे छोटे छोटे राज्य आहेत हे अस्तित्वात नव्हते. तर बघा, यांच्यामध्ये सत्ता संघर्षामध्ये झालेलं सर्वात प्रथम काय आहे, तर बघा, इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये झालेले 3 युद्ध आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. ते 3 युद्ध हे कर्नाटकचे युद्ध म्हणून ओळखले जातात. पहिलं युद्ध बघा, यांचं पहिलं युद्ध केव्हा झालेलं आहे, यांचं पहिलं युद्ध जे आहे हे आपल्याला बघायला मिळेल की आपण जशा प्रकारे बघतो तशा प्रकारे यांची 3 युद्ध झालेली आहेत. ते 1746 ते 48 यांचं पहिलं युद्ध आहे, 48 ते 52 हे दुसरं आहे, आणि 1760 ला हे तिसरं युद्ध झालेलं आहे. या युद्धामध्ये आपल्याला म्हणता येईल यांचा नफा तोटा काहीच झालेला नाही. या युद्धांमुळे फक्त एक परिणाम जो आहे हा झाला की इंग्रजांची सत्ता जी आहे ही भारतामध्ये आलेले पोर्तुगीज, डच, फ्रेंच, डेनिश, डेन्मार्क लोक आहेत हे यांच्यामध्ये ते सर्वात ताकदवर आहे हे सिद्ध झाले. त्यामुळे काय झालं की यांच्यात जे आपसात सत्ता संघर्ष जे आहेत हे कमी व्हायला लागले. हे कमी झाल्यामुळे काय झालं, इंग्रजांना भारतामध्ये त्यांचा विस्तार करण्यासाठी किंवा त्यांचा सत्ता विस्तार करण्यासाठी जो आहे हा बऱ्याच प्रमाणात आपल्याला म्हणता येईल वेळ मिळायला सुरुवात झाली किंवा वेळ मिळू लागला. तर बघा, पहिलं युद्ध कर्नाटकचे पहिले युद्ध, याचं वर्ष तुम्ही लक्षात ठेवा 1746 ते 1748 याचे जे आहेत या काळामध्ये झालेला आहे. याचा परिणाम काय आहे, याचा परिणाम आपल्याला बघायला मिळेल की याच्या परिणामी आपल्याला बघायला मिळेल
की याचा परिणाम असा झाला की हे जो युद्ध आहे हे एका तहाने थांबले. त्या तहाचं नाव आहे, याला चायनाला जो तो आहे तह आहे, या तहामुळे हे युद्ध थांबले. हे युद्ध थांबल्यामुळे काय झालं, हे युद्ध थांबले व आपल्याला बघायला मिळेल की त्या तहानुसार जो हे इंग्रज आहेत, इंग्रजांना इंग्रजांना काय मिळालं, मद्रास मिळालं. आणि फ्रेंच यांना अमेरिकेतील लुईसबर्ग मिळालं. म्हणजे या युद्धामध्ये जिंकलो कोण हरलो कोण त्याच्यावर काही एवढं डिपेंड नाही आहे. इंग्रजांना मद्रास मिळालं व यांना सुद्धा काय मिळालं, लुईसबर्ग यांच्या ताब्यात केलं इंग्रजांनी. अशा प्रकारे या युद्धाची समाप्ती झाली. तदनंतर दुसरं युद्ध बघा. दुसरं युद्ध जे आहे एक ते आपल्याला बघायला मिळेल जे यांच्याच मध्ये झालेलं आहे आणि ते सेम आहे कर्नाटकचं युद्ध म्हणूनच आपण ओळखतो. कर्नाटकचे दुसरे युद्ध कधी झाले, 1748 ते 1754 या काळामध्ये झाले. या युद्धाचा परिणाम काय, या युद्धाचा परिणाम असा की या युद्धामध्ये आपल्याला बघायला मिळेल की जे इंग्रज सत्ता आहे, या इंग्रज सत्ता फ्रेंचांकडून कर्नाटकमधील अर्थात हा प्रदेश जिंकून घेण्यास यशस्वी झाली. हा प्रदेश जिंकला. तर काय आहे, तिसरे युद्ध बघा. तिसरे युद्ध जे आहे याला आपण काय म्हणतो, हे युद्ध जे आहे हे तिसरं युद्ध पूर्णपणे यांचा इथला कुठलाही वादामुळे झालेलं नव्हतं. हे तिसरे युद्ध आपल्याला बघायला मिळेल की तिसरे युद्ध जे आहे हे यांच्या तिसरे युद्ध जे आहे याला आपण वादीवंशची लढाई सुद्धा म्हणतो. ही लढाई कधी झाली, 1760 मध्ये. कर्नाटकचे तिसरे युद्ध 1760. आणि या लढाईलाच आपण वादीवंशची लढाई म्हणतो. तर बघा, ही जी वादीवंशची लढाई आहे ही आपल्याला बघायची आहे. या वादीवंशच्या लढाईमध्ये बघा, ही वादीवंशची लढाई का झाली, ही वादीवंशची लढाई आपल्याला बघायला मिळेल की जे फ्रेंच होते यांनी जो बंगाल प्रदेशाचा नवाब होता त्या नवाबाच्या आपल्याला म्हणता येईल राज्यामध्ये हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली. ते इंग्रजांना पसंत नव्हते. त्या तो हस्तक्षेप करणं हे इंग्रजांना आवडले नाही. त्यामुळे हे युद्ध झालं व हे त्या युद्धाचं एक तात्कालिक कारण झालं. बट या युद्धाचं जे असली कारण जे आहे हे यांची युरोपामध्ये चाललेली सप्तवार्षिक युद्ध होते. तर नंतर बघा या लढाईमध्ये काय झालं, तर ही लढाई जी आहे ती पॅरिसच्या तहाने थांबली.
पॅरिसच्या तहाने थांबवली. तर नंतर बघा आपल्याला काय बघायचे आहे, आपला जो तदनंतरचा टॉपिक आहे हे झाले कर्नाटकचे 3 युद्ध. आता आपल्याला बघायचं आहे ही जी पॅरिसचा तह आहे याचं तुम्ही वर्ष लक्षात ठेवत चला. हा पॅरिसचा तह हा 1761 ला झालेला आहे. आणि जर हे कर्नाटकची तिसरी युद्ध याची जर परफेक्ट तारीख लक्षात ठेवायची झाली तर 20 जानेवारी 1760 हे तुम्ही लक्षात ठेवत चला. तर नंतर आपल्याला काय बघायचं आहे, इंग्रजांचे बंगालवरील वर्चस्व. आता काळ आला 1765. या काळामध्ये काय झालं बघा, या काळामध्ये आपल्याला जो आहे भारतातील 2 निर्णायक लढाई बघायला मिळतील. आणि त्याच्या आधी तुम्हाला माहित असायला हवं 1761 ला कुठली लढाई झालेली आहे. 1761 ला आपल्याला बघायला मिळेल पानिपतची तिसरी लढाई, ज्याच्यामध्ये मराठे हरले व अहमदशाह अब्दाली जिंकला. तर याच पानिपतच्या लढाईमुळे आपल्याला म्हणता येईल आपली मराठ्यांची सत्ता जी आहे ही सत्ता आहे ती कमकुवत झाली. ही सत्ता कमकुवत झाल्यामुळे इंग्रजांचे वर्चस्व भारतामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढले, कारण की मराठ्यांची सत्ता त्यावेळेस एवढी पॉवरफुल होती की इंग्रजांच्या ज्या आलेल्या 5ही सत्ता होत्या, पोर्तुगीज, ब्रिटिश असतील, डेन्मार्क वाले असतील आणि फ्रेंच, हे जे 5ही सत्ता आहे त्या 5ही सत्तांना एका झटक्यामध्ये पराभूत करण्याची ताकद जी आहे ही मराठ्यांच्या सत्तेमध्ये होती. पण पानिपतच्या लढाईमध्ये युद्ध झाल्यामुळे त्या लढाईचा परिणाम असा झाला की इंग्रजांना भारतात राज्य करण्यास जे आपल्याला म्हणता येईल ते सोपी गेले. तर बघा आता काय झालं, अलीवर्दी खानाचा काय झालं, जो बंगालचा नवाब होता अलीवर्दी खान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या जागी त्याचा मुलगा सत्तेवरती आला, त्याचा मुलगा सिराजुद्दौला सत्तेवरती आल्यानंतर काय झालं, इंग्रजी त्याच्या सत्तेमध्ये हिंदू करत होते किंवा राज्य विस्तार करायचा प्रयत्न करत होते. ते त्याला आवडलं नाही. त्यांनी इंग्रजांवरती काय केला, चढाव केल्यानंतर काय झालं, त्याने काही इंग्रजांना पकडून जे आहे हे कोठडीमध्ये टाकले. कोठडीमध्ये म्हणजे अंधार कोठडी, एक जी छोटीशी रूम आहे त्याच्यामध्ये खूप भरून माणसं टाकली. असं म्हणतात की त्याच्यामध्ये जवळपास 150 लोक टाकले व 150 लोक टाकले तर त्या खोलीला कुठल्याही प्रकारची आपल्याला म्हणता येईल खिडकी नाही. एक छोटासा असा कणावळा होता ज्याच्यामधून थोडासा लाईट जो आहे हा त्या खोलीमध्ये येत होता. आता तेवढ्याशा खोलीतून तेवढ्याशा आपल्याला म्हणता येईल जागेतून येणारा जो हवा आहे किंवा जो ऑक्सिजन आहे हा एवढ्या लोकांना पुरला नाही. तर ते बरेचसे लोक जे आहेत हे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्युमुखी पडले. ते मृत्युमुखी पडल्यामुळे इंग्रजांना त्याला संताप आला व इंग्रजांनी त्याला सत्तेवरून काढण्याचा जो आहे हा प्लॅन बनवला. त्या प्लॅनलाच आपण काय म्हणतो, त्या प्लॅनलाच आपण प्लासीची लढाई म्हणतो. प्लासीच्या लढाईमध्ये याचा जो सेनापती होता मीर जाफर, या मीर जाफरने जे आहे इंग्रजांनी याला लालच दिले की आम्ही तुला नवाब करतो, तू आमचा सोबती हो. तो यांचा सोबती झाला व या लढाईमध्ये सिराजुद्दौलाचा पराभव झाला. अशा प्रकारची ही प्लासीची लढाई. बघा आपल्याला आता बघायची आहे प्लासीची लढाई. तर बघा प्लासीच्या लढाईमध्ये कोण कोण होतं, तर प्लासीच्या लढाईमध्ये बघा
प्लासीची लढाई 1757. सिराज दौला विरुद्ध इंग्रज. इंग्रजांचा विजय झाला. सिराजुद्दौलाला काय झालं, गादीवरून काढण्यात आले. त्याला गादीवरून काढण्यात आले तर नंतर काय झालं, याच्या ठिकाणी याचा सेनापती मीर जाफर त्याला सत्तेवरती आणण्यात आले. त्याला सत्तेवरती आणण्यात आले. हा मीर जाफर सत्तेवरती आला, बट काय झालं, हा बंडखोर निघाला. हा बंडखोर निघाल्यामुळे याला सत्तेवरून काढून याच्या जागी याचा जवाई मीर कासिम याला सत्तेवरती बसवले. याला सत्तेवरती बसवले. आता सत्तेवरती बसवले, काय झालं, आता यालाही सत्तेवरती बसवले. आता आता याच्या सुद्धा सोबत तसंच करण्यात आलं. याला सुद्धा सत्तेवरून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. याला सत्तेवरून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला तर कोणती लढाई झाली, तर आपल्याला बघायला मिळेल बक्सारची लढाई झाली. आता बक्सारची लढाई कधी झाली, तर बक्सारची लढाई आपल्याला बघायला मिळेल 1764 ला झाली. त्याच्यामध्ये इंग्रजांविरुद्ध शाह आलम, सुजाउद्दौला, मीर कासिम हे 3 लोक होते. तर बघा, बक्सारच्या लढाईमध्ये जो शाह आलम होता, हा कोण, दिल्लीचा शासक. बक्सारची लढाई बक्सारची लढाई 1764. आता बघा, ते बक्सार कुठं आहे, ते बक्सार बिहार जवळ, हा बिहार जवळील प्रांत आहे, बिहार जवळील जागा आहे. शाह आलम सुजाउद्दौला व कोण होतं, मीर कासिम. हा कोण मीर कासिम, मीर जो जफर होता त्याचा जवळ. तर बघा, यांच्या विरुद्ध इंग्रज. तर याच्यामध्ये इंग्रजांचा विजय झाला. आता या विजयामुळे काय झालं इंग्रजांचं, तर या इंग्रजांनी बघा, जी पहिले आपण प्लासीची लढाई बघितली, त्या प्लासीच्या लढाईने आपल्याला म्हणता येईल इंग्रजांची भारतात सत्ता प्रस्थापित करण्याचा पाया रोवला. या बक्सारच्या लढाईने तो पाया जो आहे हा बळकट बनवला. तर बघा, हे लढाई हरण्यामागचं कारण काय, तर बघा, ही लढाई हरण्यामागचं कारण कसं होतं, तसंही बघायचं झालं तर इंग्रज आणि आपल्याकडे जे असलेले सैन्य यांच्यामध्ये असलेला आधुनिक तंत्रज्ञानाचा व्यापार आणि युद्धनीतीचा जो प्रकार आहे त्याच्यामुळे आपण हे युद्ध हरत गेलो. बघा, इंग्रजांचं सैन्य जर कसं बघायचं झालं, एक असे एका लाईनीमध्ये असे खूप सारे त्यांच्यामध्ये बंदूकधारी उभे, आपल्या ह्याच्यामध्ये सुरुवातीला असे उभे सैनिक. बट जसं युद्ध चालू व्हायचं, हे काय करायचे, हे
पळत इकडे जायचे. पण इंग्रजांच्या सैन्याला पळायची गरज होती का? त्यांच्याकडे काय होतं? त्यांच्याकडे काय होत्या? बंदुका होत्या. ते काय करायचे? आता ही जी अशी लाईन आहे, यांनी फर्स्ट फायर केलं, ही लाईन मागं जाणार. आता ही दुसरी लाईन पुढे आली, दुसरी लाईन पुढे आली तर आता ही दुसरी लाईन फायर करणार. दुसऱ्या लाईनीने फायर केल्यानंतर यांना रिलोड करायची आहे गन, ते मागं जाणार. तिसरी लाईन पुढे येणार, तिसरी लाईन पुढे आल्यानंतर ते फायर करणार, ते मागं जाणार. चौथी लाईन पुढे येणार. अशा प्रकारे जे आहेत ते युद्धाचे प्रकार होते. आणि आपल्याकडे काय होतं की एक दोघं मित्र आहेत, राम, श्याम. आता काय झालं, राम या कोपऱ्यात होता, श्याम या कोपऱ्यात होता. या श्यामले जायचं होतं राम घेऊन. आता यानं काय केलं, हे हा आतून निघाला अति येऊन राहिला, आणि हा आतून निघाला नती येऊन राहिला. हे पूर्ण सैन्य जे आहे आपलं, ते काय व्हायचं, विस्कळीत व्हायचं. विस्कळीत व्हायचं म्हणजे तो माझा मित्र त्या कोपऱ्यात आहे, मी त्याच्यासोबत जाऊन युद्ध लढणार. हा एक जो आपलं जे सैन्य होतं त्याच्यामध्ये नसलेली शिस्त, आणि दुसरं म्हणजे इंग्रजांकडे असलेले आधुनिक हतियार, यांच्याचमुळे आपण जे आहे हे पूर्ण लढाया जो आहे हे हरलो. आणि त्याच्यामध्ये तिसरं आणि मुख्य कारण हे इतिहासकारांनी सुद्धा लिहून ठेवलेलं आहे, ते म्हणजे की जी ह्या ज्या लढाया झाल्या, या लढायांच्या आधी 1761 ला झालेली पानिपतची तिसरी लढाई जर झाली नसती तर मराठ्यांनी इंग्रजांना भारतात सत्ता प्रस्थापित करू दिली नसती. कारण की त्यावेळेची भारतातील सर्वात शक्तिशाली सत्ता म्हणजे मराठे. मराठे बघायचं झालं तर मराठे हे दिल्लीकडूनही, दिल्लीच्या शासकाकडून त्याची रक्षा करण्यासाठी जे आहे ते पैसे घ्यायचे, आपल्याला म्हणता येईल एका प्रकारे हप्ता घ्यायचे. तर अशा प्रकारची जी बळकट, आता ते पानिपतचे युद्ध हरल्यानंतर मराठ्यांना कोणी हप्ता देणार आहे का? पैसे देणार आहे का? नाही देणार. कोणी ताजं पालन करणार आहे का? नाही करणार. एकूण एक संकट येताना त्यांना दिसत आहे इंग्रज नावाचं, तर त्यांना त्या इंग्रजांपासून वाचायचं आहे. तर मराठी त्याच्यामध्ये असमर्थ ठरत आहेत, तर त्यांचं कोणी हे करणार का? नाही करणार. कारण की मराठ्यांची जी फौज होती ते जवळपास हे एकदम पूर्ण नाहीशी झाली होती. तर ही मराठ्यांची ताकद बघा की मराठ्यांनी इंग्रज, आपल्याला म्हणतात अँग्लो मराठा चीन युद्ध झालेले आहेत, ते तिन्ही युद्ध सुद्धा मराठ्यांनी तशाच प्रकारे लढले. त्याच्यामध्ये मराठ्यांनी दोन युद्धामध्ये विजयी झाले मराठी. तर बघा अशा प्रकारे जे आहे हा इंग्रजांचा भारतात येण्याचा क्रम म्हणता येईल किंवा आपल्याला म्हणता येईल यांची येण्याची सुरुवात जी आहे ही झालेली आहे. तर बघा तदनंतर आता आपल्याला उद्याचा जो टॉपिक आहे हा म्हणजे अँग्लो म्हैसूर युद्ध, हा आपण उद्या कव्हर करू. भेटू उद्याच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय भारत.